अत्तर गांव के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूँगा कि आप प्लीज संपर्क करें। खालापुर खोपोली ग्रामीण टेनिस कमेटी के अध्यक्ष गणेश नैना पाटिल, इनका ये गांव जो ग्राम पंचायत सदस्य भी हैं चिंचोली गोहे का, और उनकी टीम गोहे चिंचोली द्वारा और उनके गांव के सभी लोगों द्वारा ये ऑर्गेनाइज ये प्रतियोगिता कल नारी शक्ति हमने इस मंच पे देखी। आज ढेर सारे मेहमान हम इस मंच पे देखेंगे। चलिए मैच शुरू करने में डीले मत करिए। फिलहाल ये दूसरा है, 14 मैच अभी भी बाकी है आज के रात के। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन बने हैं। पहला सत्र है ये और पहले सत्र की अब शुरुआत होगी। मेरे साथी स्कोरर रोहन ठोंगरे, मैन फॉर्म चिंचोली गोहे। मैच की तरफ हम चलेंगे। वासन की तरफ से गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे निकेश। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, पहली गेंद और इस गेंद को खेला प्रथम ने कवर्स रीजन में। आउटफील्ड काफी तेज है, नंबर मिलेंगे 4। तो प्रथम के बल्ले से निकलता हुआ ये 4 रन। रितेश और प्रथम प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी। जब मैं कासम में था, 2 रात की टूर्नामेंट थी, तो लॉर्ड्स देखते ही मैंने अंकित से कहा था फाइनल जरूर खेलेंगे, लेकिन फाइनल वो खेले भी और जीते भी। वयार टीम को उन्होंने परास्त किया था उस श्रृंखला में। बहुत ही बढ़िया बैकफुट पे जाके इस गेंद को स्टीयर किया। अपनी क्षमता के हिसाब से खेल कर रहे हैं बल्लेबाज। लगातार दूसरी बाउंड्री आ चुकी है। पिंटिया सुरवे अब संकट में आ चुके हैं। तो ये पिंटिया की टीम नहीं है, मुझे लगा मेरे दोस्त पिंटिया सुरवे की टीम है। एक ही गांव में आजकल 2-3 टीमें होती है, तो ये एक और टीम है वासरंग। हल्के हाथों से इस गेंद को खेला शॉर्ट थर्ड मैन के ऊपर, गलत फील्डिंग हो रही है और ये दूसरा रन दौड़ा जा चुका है। 10 के निजी योगदान पर खेल रहे हैं रितेश। 3 गेंदें इस ओवर की समाप्त हो चुकी है। 10 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है चिंचोली गोहे की ये एकता ट्रॉफी 2025 मैच नंबर आज की रात का दूसरा। चिराग गोयल हिंदी कमेंटेटर, इनकी ये टीम है। आकाश को सभी पता है, खोपोली के सभी टीमों को वो जानते हैं। आकाश बैकफुट पे जाके इस गेंद को खेला, गेंद जा रही है थर्ड मैन बाउंड्री की तरफ। 2 रन जरूर मिलेंगे। क्या दौड़ लगाई है दोनों ही बल्लेबाजों ने। तीसरा रन दौड़ने की कोशिश और कामयाबी, तारीफ काबिल। टीम का टोटल 13 रन। 13 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए, रन बनते हुए यहां पर नजर आ रहे हैं। पहले मैच में भी हमने देखा जो सांगली टीम थी उन्होंने रन बनाए थे बहुत ज्यादा 4 ओवर में, और यहां पर भी शुरुआत अच्छी हुई है अकुलवाड़ी टीम के वासरंग के खिलाफ। अब स्ट्राइकर एंड पर होंगे प्रथम, जिनके 50 के ऊपर हमारे हरिभक्त परायण कमेंटेटर अजिंक्य भौड ने लगाए हैं 5000 व्यक्तिगत 50 पर। प्रथम बैकफुट पर गए थे, कट करने की कोशिश की थी, डॉट गेंद आई है ये। देखिए क्रेन के सहारे 2 बैनर हमें नजर आ रहे हैं प्रतीक एंटरप्राइजेस के। उस बैनर को अगर आप छूते हैं सिक्सर से तो 3000 का इनाम है। बल्लेबाजों के लिए मौका है सुनहरा। और ये प्रथम के बल्ले से निकलता हुआ बेहतरीन स्ट्रोक, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। 6 रन टोटल बना है 19।
वाटसन की तरफ से, लेकिन ये जो बच्चे हैं वह बच्चे नहीं, ये कच्चे खिलाड़ी नहीं है। बच्चे होने के बावजूद बहुत ही बढ़िया बाउंड्री लगाई स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर बल्लेबाज रितेश ने। दर्शक जो इस मैच का मजा ले रहे हैं उनका भी हम स्वागत करेंगे। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, बैक टू द बॉलर। एक रन जरूर मिला, क्या मिलेगा? दूसरा रन आउट का खतरा, लेकिन दूसरा रन पूरा। लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट है ये। देखिए लेवल है टीम के खिलाड़ियों के, एक लेवल होने के कारण आपसी तालमेल भी काफ़ी अच्छा है। और अंकित मालूसरे जो हमारे बेहतरीन कमेंटेटर है, धीरे धीरे इस टीम को तैयार कर रहे हैं और ये टीम नाइट टूर्नामेंट में काफ़ी अच्छा परफॉर्मेंस कर रही है। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, नंबर मिलेंगे 4 और ये नॉवॉल +4, कुल मिला के 5 रन। और इन 5 रनों के साथ टोटल बढ़ता हुआ 30। पर फील्डिंग टीम का रिव्यू लिया जा चुका है कि उनका मानना है ये रिव्यू नहीं है, लेकिन अंपायर का मानना है ये रिव्यू, ये नो बॉल है, तो इसीलिए उन्होंने रिव्यू लिया है। नो बॉल है ये, अंपायर का डिसीजन मानते हुए संदेश पाटिल, कर्जत टेनिस क्रिकेट.in KTC। टोटल बन चुका है 30 रन। जोगी इलेक्ट्रिकल के अशोक जी कालेकर साहब, इनसे मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो इस मंच पे तशरीफ लाए। जोगी इलेक्ट्रिकल अशोक जी कालेकर, आइए प्लीज, मंच पर आपका स्वागत है। तो मंच पर जोगी इलेक्ट्रिकल के अशोक जी कालेकर, इनका स्वागत है। घुटना टेक, तमाशा देख, लेकिन गेंद हवा में कैच होने की संभावना जरूर थी, लेकिन ये फ्रीट थी, फ्रीट। 1 रन जरूर मिला और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 31। दूसरा ओवर चल रहा है, 31 रन स्कोर बोर्ड के ऊपर आ चुके हैं। 4 ओवर का ये मैच है। इसके बाद विनर वर्सेस विनर का मैच हमें नजर आएगा। बैकफुट पे जाके इस गेंद को खेलने की कोशिश की थी, ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर ये गेंद थी, व्हाइट बॉल का इशारा हुआ। 1 से बढ़ता हुआ टोटल 32 रन बगैर नुकसान। अकुलवाड़ी, रितेश और प्रथम, जिन्होंने काफी अच्छी शुरुआत दी है इस टीम को 4 ओवर के इस मैच में। गेंद हवा में जरूर थी और इसी के साथ ये विकेट मिला। आउट होने वाले खिलाड़ी प्रथम के पारीकांत, ठोक डीजे। आ चुके हैं स्ट्राइकर एंड पर। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर राइट आर्म ओवर द विकेट। ये गेंद अक्रॉस द लाइन खेला है, बहुत ही बढ़िया आते ही अजय ने स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 4 रन।
गोहे चिंचिवली की एकता ट्रॉफी पूरे रायगढ़ में मशहूर हो चुकी है, क्योंकि 4 रातें और 48 टीमों की हिस्सेदारी असंभव को संभव बनाया है गणेश नाना पाटिल ने। हाँ, इच्छा शक्ति तो काफी है आप में संदेश पाटिल, आपकी इच्छा शक्ति मैं कई सालों से देख रहा हूं। गेंदबाज तैयार, चिराग गोयल की इस गेंद को खोद के निकाला है अजय ने। इससे पहली वाली गेंद के ऊपर उन्होंने बाउंड्री लगाई थी, 36वां रन था स्कोरबोर्ड के ऊपर उस बाउंड्री के तहत, और ये 2 रन आने के कारण अब 38-19 के औसत से ये रन आ चुके हैं 2 ओवर में। 2 ओवर की समाप्ति के बाद 19 के औसत से 38 रन। राजवीर माहिरा 11 जर्मन अकुलवाड़ी, जिसे पैक किया है हमारे हरिभक्त पारायण कमेंटेटर अजिंक्य भौड ने। तो शाहिर बैल का बैनर भी मैं देख रहा हूं, जो संदीप जी पाटिल बैलगाड़ी रेस के भी शौक रखते हैं। समीर पाटिल उनके बड़े भाई, रमेश जी पाटिल साहब यहाँ पर आ चुके हैं, संदेश पाटिल के पिताजी, उनका भी हम स्वागत करेंगे। आइए रमेश जी, आपका स्वागत है चिंचिवली गोहे की इस एकता ट्रॉफी में। अपने ज़माने के बेहतरीन बॉलर, लेकिन आजकल उनका ज़्यादा इंटरेस्ट बैलगाड़ी रेस की तरफ है, और इसीलिए उनके घर में हमें शाहिर बैल नज़र आ रहा है। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन बने हैं 38 रन बने हैं। दोनों तरफ है उनका ध्यान, उन्होंने मुझे कहा, और होना भी चाहिए, क्योंकि एक बच्चे को क्रिकेट का शौक है, एक बच्चे को बैलगाड़ी रेस का शौक है। हाँ, निश्चित रूप से गोहे चिंचिवली जहाँ पर भी खेलने जाती है, चाहे डे हो या नाइट हो, इस गांव के 150 लोग तो हमेशा रहते ही हैं इनके सपोर्ट में। बहुत ही बढ़िया खेला है, क्या फ्लेक्स छुएगा, शाबाश, क्या कहा 12th मैन ने, छक्का आया, किसने चवालीस रन। आकाश पाटिल मेरे दोस्त नजर नहीं आ रहे, जब तक वो नजर नहीं आते मेरे दिल को शांति नहीं लगेगी। सिंगल हासिल हुआ, 3000 रुपए। अगर रितेश 50 लगाते हैं व्यक्तिगत, अजिंक्य भौड, हरिभक्त पारायण, ये कहना जरूरी है अंकित, ये कहना जरूरी है। रसायनी का हमारा पैनल आज कमेंट्री में मेरे साथ है, मुझे मजा आएगा आज की रात, क्योंकि यश है, अंकित मालूसरे हैं, इनके साथ काफी कम दिन बिताने का मौका मिलता है। खोपोली में जब भी टूर्नामेंट शुरू होते हैं इस विभाग में, ज़्यादातर तुषार के साथ हम लोग वक्त बिताते हैं, लेकिन इस एकता ट्रॉफी चिंचिवली गोहे में रसायनी के हमारे पैनल के जो कमेंटेटर हैं अंकित, यश, उनके साथ रात बिताने का मौका मिलेगा आज। मानस मनोरे भी थे मेरे भतीजे, लेकिन ये बहुत ही बढ़िया खेल रहे हैं रितेश। रितेश ऑन फायर, पुष्प समझ के फ्लावर समझा गया, फायर हूं मैं, झुकेगा नहीं साला, ठोक दीजिए।
हमारी बेटी श्रीजा ने, जो संदेश पाटिल की बेटी है, उनका भी हम स्वागत करेंगे। आइए श्रीजा जी, आपका स्वागत है। कल आप भारतीय क्रिकेट में आपका परचम लहराए, मिताली राज बने, हरमनप्रीत कौर बने, स्मृति मानधना बने, इस उम्मीद के साथ हम आगे जाएंगे। महिला क्रिकेट भी आजकल काफी सुर्खियों में है। मिताली राज जो भारतीय टीम की कप्तान थी वुमेन्स क्रिकेट की, स्मृति मानधना आईसीसी बेस्ट प्लेयर ऑफ द ईयर का अवार्ड जीता था स्मृति मंधाना ने। हरमनप्रीत कौर जो युवराज सिंह की तरह सिक्सर किंग मानी जाती है महिलाओं के क्रिकेट में, आप भी उन्हीं की तरफ बने श्रीजा, यही हम दुआ करेंगे। लेकिन फिलहाल मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर सिंगल के साथ टोटल 52 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। ओवर नंबर चल रहा है तीसरा। आप स्ट्राइकर एंड पर होंगे रितेश। पिछला वाला छक्का लगाया था बल्लेबाज अजय ने। स्कोरिंग काफी अच्छी हो रही है। रोहन ठोमरे यह क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, डॉट गेंद आई। प्रशांत जी खांडेकर का मैच है शायद, लेकिन यहां पे विनर वर्सेस विनर है ना। जमरुक बनाम तड़वली अगला मैच होगा। अगला मैच नहीं, अगला मैच विनर वर्सेस विनर। उसके बाद जमरुक बनाम तड़वली। हल्के हाथों से इस गेंद को खेला शॉर्ट थर्ड मैन के ऊपर। जब तक गेंद को फील्ड किया जाए एक रन जरूर मिलेगा। इस अक्कुरवाड़ी का बॉलिंग अटैक काफी अच्छा है। ये बहुत ज्यादा रन बनेंगे तो मुझे नहीं लगता वासरंग टीम 60+ का पीछा कर पाएगी इनके खिलाफ, क्योंकि इनकी बॉलिंग मैंने देखी है, लड़ने की ताकत है इनकी बॉलिंग में। टोटल 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद 53 रन। देखिए, टीम मीटिंग के लिए हमारे पास वक्त नहीं है। आप अगर टीम मीटिंग लेंगे तो सुबह 10 बजेंगे, टीम मीटिंग नहीं लेंगे तो सुबह के 8, और ज्यादा जल्दी करेंगे तो सुबह के 7। खोपोली का मैंने 8:40 पर एक बार प्राइज डिस्ट्रीब्यूशन किया था, और एक बार मैंने 8:40 को आखिरी गेंद की कमेंट्री की थी रायगढ़ की सुप्रीमो में, जब कल्याणी घोरपड़े और करुणा कोट्यान का जमाना था। उस जमाने में क्योंकि 6-6 ओवर के मैच रहते थे, टीम देरी से आती थी ओपन की, और सिर्फ रात में 6 मैच थे, और छठी मैच को आखिरी गेंद को 8:40 हुआ था। ये क्लीन बोल्ड डीजे। है 53। सीधे बल्ले से इस गेंद को खेला ऑन साइड के ऊपर। एक रन जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा, और इसे एक रन से बढ़ता हुआ टोटल 54 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। कल संडे का दिन छुट्टी मनाई जाएगी यहां पर इस श्रृंखला में। वारकरी संप्रदाय के लोग हैं 80% चिंचोली गोहे में। ये गेंद हवा में, लेकिन आसान सा कैच, और इसी के साथ बल्लेबाज अजय के पारीकांत ठोक दीजिए। रन बने हैं।
आर्यन मलुसरे नए बल्लेबाज। 54 रन बहुत ज़्यादा है मेरे ख्याल से, लेकिन वासरंग टीम बना सकती है ये रन। या पिंटिया सुरभि की टीम नहीं है, एक नई टीम है, यंग जनरेशन की ये टीम है। वासरंग भी, चिराग गोयल जो ऑलराउंडर है उसे लीड कर रहे हैं इस टीम को। छोटिया गायकवाड़ जो पहला ओवर जिन्होंने किया था। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, एक रन जरूर मिला। क्या मिलेगा? दूसरा, और ये दूसरा मिलता हुआ और इन 2 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 56 रन। पिछले मैच में भी कुछ इसी तरह रन बने थे, 57 शायद 58 रनों की जरूरत थी पहले सत्र में। गणेश नाना पाटिल और प्रशांत जी खांडेकर एक दूसरे से बात करते हुए कि खलापुर क्रिकेट को हम आगे किस तरह से लेकर जा सकते हैं। इसी तरह फील्डिंग हुई अगर फील्डिंग करने वाली टीम की, तो आप भी कुछ नहीं कर सकते आगे ले जाने में, क्योंकि गलत फील्डिंग हो रही है। फील्डिंग अच्छी होना ज़रूरी है, फील्डिंग का स्टैंडर्ड अच्छा होना ज़रूरी है। श्रीजा यहाँ पर आई है। श्रीजा, स्वागत है आपका दोबारा, खाना खा के आइए। हाँ, खाना खा के आइए। वो एक रन जरूर मिलेगा। क्या मिलेगा? दूसरा, और ये आउट करने का मौका था। ऐसे मौके गंवाने नहीं चाहिए। 2 रन मिले, 2 रन से बढ़ता हुआ टोटल 59 पहले मैच में बने, 57 इस मैच में 2 रन से और ज्यादा बने। पहले सत्र में 59, जीत के लिए 60 रनों की जरूरत। लेकिन माइक्रोफोन पर आएंगे हमारे आकाश देशमुख। योगेश तांडेल। हॅलो, चला आपण इथे पाहुण्याचा शुभ सन्मान करूयात। मी विनंती करतो की भाईंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय नितीनजी धारणे साहेबांचा इथे शुभ सन्मान करायचा आहे। माईची उपदार शाल, त्यासोबत पहिला पुष्पगुच्छ देऊन आपण नितीनजी धारणे साहेबांचा इथे सन्मान करायचा आहे। त्यानंतर पुढील सन्मान आपण करूयात प्रशांतदा खांडेकर यांचा। प्रशांतदा खांडेकर यांचा सुद्धा आपण सन्मान करूयात। या संपूर्ण खालापूर टेनिस क्रिकेट असोसिएशनला एक चांगला वलय देण्याचं काम प्रशांतदा यांनी केले आजपर्यंत, त्याचा सुद्धा इथे सन्मान होईल। या एकता चषकामध्ये पाहिलं तर इथे सन्मान पाहुण्यांचा केला जातोय, त्या सन्मानाचा स्वीकार जरूर करावा। पुढील सन्मान आपण करूयात प्रशांतदा खांडेकर यांचा। त्यानंतर पुढील सन्मानासाठी आपण आमंत्रित करूयात योगेश दादा पाटील यांना की आपला शुभ सन्मान इथे केला जातोय, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। योगेश तांडेल साहेबांचा इथे सन्मान केला जातोय। त्यासोबत आपण पुढील सन्मान करूयात राजेशजी पाटील साहेबांचा। मी गणेश यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण राजेशजी पाटील साहेबांचा सन्मान करायचा आहे। गणेश यांना विनंती करतो, देवा पाटील यांना विनंती करतो आपण राजेशजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे। पाहुण्यांचा शुभ सन्मान नक्कीच होतोय आणि त्याच नंतर आपण या मॅच मध्ये वळूयात। या मॅच मध्ये आपल्या सोबत कॉम्बॉक्स मध्ये आपल्या सोबत जोडले गेलेत यश, आपण नक्कीच त्यांच्या सोबत जोडूयात।
थँक्यू सर. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. एकता दशकामध्ये वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आजची अंतिम रजनी आपण पाहतो. यासाठी केला होता अट्टास शेवटचा दिवस शेवटचा क्षण गोड व्हावा आणि शेवटची रात्र निर्विघ्नपणे पार पडू दे ही गणपती बाप्पाच्या चरणी जरूर प्रार्थना करूया. सर्वांची आपण पाहिलं एकजूटपणा आणि या ट्रॉफीचं नामकरण पाहिलं एकता चषक. कॉम्बॉक्स मध्ये आज आपण आवाज ऐकलात जे नेहमीच आम्हाला गाईड करत असतात प्रवीणजी दुगाडे सर, त्यानंतर आकाजी देशमुख सर असेल आणि आम्हाला ज्यांनी आपण पाहायला गेलं चांगलं घडवलं आहे अंकितजी माळुसरे असेल, अजिंक्य भौड सर असेल, कारण काल त्यांची बरोबर टीम सुबोध भोसले एकटा किंग आपण पाहिला कंबाईची बॅटिंग त्याची पाहायला मिळाली आणि आज अजिंक्य भौड सर देखील आहेत, त्यांना देखील आमंत्रित केलं. त्यांना मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. माहिरा याच्या नावाने संघ खेळतो. जी गुल्लक वाली पॉवर आहे ना ती गरज आहे, कारण जी भाग्यलक्ष्मी आहे आणि तिच्या नावाने हा संघ आपण जरूर पाहतोय. पाठला करायचा आता वासरंग टीमला 60 धावसंख्येचा मोठी धावसंख्या उभारली ती राजवीर माहिरा 11 हनुमान अक्कलवाडी या टीमनं. पहिलाच बॉल वेगवान होता. पंचांकडे लाऊड अपील केली जात या, परंतु पंच सांगतात वीस करतात देशच्या आणि याबस आपण पाहायला गेला तर डॉट बॉल नक्कीच पाहायला मिळाला. पहिलाच गोलंदाज सुदेश मालुसरे या गोलंदाजाने विक्रम केला होता. कासपच्या मैदानावरती फायनलची मॅच होती, 6 मध्ये 7 रोखायच्या होत्या आणि त्याच्यासमोर महेश म्हात्रे आणि तेजस देशमुख सारखा मोठा खेळाडू होता आणि या गोलंदाजाने तो विक्रम केला होता. स्वतःच्या गोलंदाजामध्ये ताकद आहे ती दाखवली होती आणि तेच करायचं सुदेशला. पहिला गोलंदाजा बॉल पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा बॉल आपण पाहतोय. कंबाईचा अक्कलवाडी एक्सप्रेस यावेळेस काय धावते, अगदी 2 बॉल सटीक लाईन वरती फेकले गेले. कंबाईची गोलंदाजी टाइम अलर्ट आहे हे देखील सूचना तुमच्यासाठी पोहोचवली जाते, कारण आज खूप साऱ्या मॅचेस आहेत. एक्स्ट्रा 3 रात्री आपण पाहिला टाइम अलर्ट प्रत्येक टीमला होता, त्यामुळे विनंती असेल एक्स्ट्रा टाइम घेऊ नका दोन्ही टीमला. आपला एक बॅटिंग करणारा टीम आपला एक बॅटर लगेच डगआउट मध्ये सेट ठेवा आणि फिल्डिंग करणारा टीम अक्कलवाडी आपण देखील जास्त वेळ घेऊ नका. तो डॉट बॉल आले, डॉट बॉल पर्सेंटेज प्रेशर क्रिएट करतील, पण तो प्रेशर रिलीज करणार फटका येईल का बॅटर अंकितच्या बॅट मधून. याबतचा बॉल फिंगर रोल केले होते, स्लोअर डिलिव्हरी याबत पाहायला मिळाली. चेंज ऑफ द पेस अगदी व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि तुमच्याकडे निसा वेग असून चालणार नाहीये, तुमच्याकडे व्हेरिएशन असणं खूप गरजेचं आहे आणि ते व्हेरिएशन दाखवलं सुदेशनं. नुसा वेग नाहीये माझ्याकडे, मनगटामध्ये ताकद जरूर आहे, पण कुठे ताकद वापरायची कुठे युक्ती वापरायची हे त्याला नक्कीच माहिती आहे. याबतचा बॉल पुन्हा एकदा वेगवान पण लेग स्टिकच्या अगदी बाहेर, पंचाचा वाईटचा इशारा आला. टीमच्या टोटल मध्ये आता 1 धाव म्हणजे खातं ओपन होईल. वासंग टीमचा 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अंकित आणि ओमकार ओपनिंग पेअर आपण पाहतोय. वासंग टीमचा बलाढ्य टीम आहे वासंग म्हटलं तर, तो रसायनी विभाग पनवेल तालुका त्याच्यामध्ये जनमन अक्कलवाडी एका जीवाचे सर्व खेळाडू. बाकफुटला जाऊन बाकफुट पंच आहे आणि बॉलला पाठवलाय, लॉंगनच्या वरून बॉल चाललाय, सीमा रेषा पार आलाय षटकार. त्यांच्या माध्यमातून चांगलं गीत पाहायला मिळालं. आमचे जे कृष्णा जे आहेत मंडप डेकोरेट्स आणि आपण पाहिलं डीजेचे प्रोप्रायटर अगदी या स्पर्धेची शोभा कुणी वाढवली असेल ते आमचे कृष्णा, ते त्यांचा देखील आभार व्यक्त करूया. केटीसी संपूर्ण टीम आपण पाहायला गेला. पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट, फटका पोचलाय, क्षेत्ररक्षकाला जेलची संधी पकडला जेल. कमबॅक करणं या टीमला माहिती आहे आणि केलंय सुदेश मालुसरेनं. षटकारानंतर कमबॅक, पहिला झटका वासरंग टीमला.
अंकित बाद झाले. सुरुवातीला स्ट्रगल करताना अंकित यांना पाहत होतो, त्यानंतर एक प्रेशर रिलीज करणार फटका आला आणि त्यानंतर आणखीन एक मोठा फटका केल्याचा प्रयत्न, एलिमिनेशन कमी मिळालं आणि त्या स्वरूपात विकेट नक्कीच आपला पाहायला मिळाली. डेड सर्कलच्या आतमध्ये छोटा कव्हर रिजन मध्ये शेल पकडला गेला, परंतु याबाबत सवाल आपण जर पाहायला गेला जो न्यू बॅट दाखल झाला राजू दाखल झालाय, त्याला मात्र बीट केला. पहिलाच बॉल फेस करत असताना पहिला षटकाचा केस संपला. अक्कलवाडी एक्सप्रेस ना धाबा त्याच्या नावाप्रमाणेच खर्च केला, फक्त आणि फक्त 7 धाबा. सुरुवात चांगली आहे. अगदी प्रवीण दुगाडे सरांनी सांगितलं होतं प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करताना अक्कलवाडी टीमची बॅटिंग सुरुवात खूप चांगली राहिली. दोन्ही पेअरने ओपनिंग पेअर होता त्यांनी याबस कमाईची सुरुवात करून दिली आणि तेच आपण पाहतो दुसऱ्या सत्रामध्ये. पहिलं षटक संपलं, 7 धावा फलकावरती, 1 विकेट गमावली. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजूनही 53चा पाठ लागते. आधी जाऊया डीजे कडे. डीजे मितांश. सांगड्या टीम आहे त्यांनी एक मॅच जिंकल्या. आपण या ठिकाणी सांगड्या टीमचा कॅप्टन रिपोर्टिंग करायचे आहे लगेच. आता 18 बॉल आणि करायचे आहेत 53 धावा. दुसऱ्या षटकासाठी दाखल झाला बॉलिंग ट्रॅक वरती अजून एक तेजचा राल गोलंदाज विराज पवार, पॉवरफुल पवार दाखल झाला. स्विचचा फटका केल्याचा प्रयत्न आपण पाहायला गेला, नक्कीच परंतु कलेक्शन त्यावर चांगलं नाहीये, टायमिंग प्रॉपर नाहीये. क्रिकेटमध्ये टायमिंगला खूप महत्व आहे आणि यावर टायमिंग जेव्हा जुलतो तेव्हा चांगला फटका सजवता जरूर येतो तुम्हाला. या बॉलवरती एक सिंगल आली. टीमचे टोटल पाहायला मिळेल आता 8 धावा फलकावरती. शेवटचे 17 बॉल बाकी असतील. आता 52 धावसंख्येची गरज आहे. इक्वेशन बनलं. पाणी डोक्याच्या वरून वाहण्याआधी तुम्हाला काहीतरी प्रयत्न करावे लागतील वासरंग टीमच्या बॅटरला. राजू आहेत, ओमकार आहेत. पहिला विकेट लवकर डाऊन झाली. सुरुवात थोडीशी खराब, परंतु सुरुवात खराब असली तरी तुम्हाला सातत्य अगदी चांगलं ठेवावं लागेल. याबतचा बॉल खोला टाकला पवारनं. विराज पवार हे नाव आपण जर पाहायला गेला साठी यॉर्कर टाकण्यासाठी गोलंदाज ओळखला जातो आणि जर पाहायला गेला आणखीन एक बॉल बॉटम हँडचा योग्य वापर, चॉप केला बॉलला. बॉल गेला लॉंग ऑनला, एक सिंगल प्राप्त झाले. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने आता पोहोचले 9 या अंकावरती. 9 धावा फलकावरती अद्यापर्यंत लागल्या गेल्या. अजून मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. आता आक्रमण केलं नाही तर अगदी कठीण बनून बसेल, परंतु आक्रमण होणं गरजेचे क्षमता आहे वासंग टीमच्या बॅटरमध्ये. यावर स्विचिंगचा प्रयत्न आहे सक्सेसफुली. यावर गॅपला क्लिअर केलाय, बॉलला पाठवलाय सीमारेषा पार. आला या बॉलवरती एकदा चषकामधील चौकार. संकटांसमोर उभं राहायचं आहे आणि संकटांना उत्तर द्यायचं आहे. हेच करायचं वासरंग टीमच्या बॅटरला. यावरचा फ्लोइंग स्लॉक शूटचा फटका कमाईचा वेगाचा वापर केला. आता वेग अगेन्स्ट विराज पवारच्या भारी पडलाय आणि बॉलला पाठवलंय पुन्हा एकदा लगात. माफ करा, या ठिकाणी चौकार आल्या बॉलवरती. आणखीन एक फटका दर्जेदार, आणखीन एक चौकार. आपण पाहतोय चौकाराच्या मध्ये टीम टोटल पोहोचला आता झपाट्यानं 17 अंकावरती. 14 चेंडू आता 43 धावसंख्येची गरज. वेल खराब असले तरी लढण्याची ताकद ठेवा मित्रांनो, कारण संघर्ष ऐरा गेला निवडत नसतं तर निवडत असतो त्याच्यामध्ये लढण्याची धमक असते. लढण्याची धमक आहे राजू आणि ओमकार मध्ये आणि ते क्लास बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात. जरूर सुरुवात त्यांची खराब होती परंतु त्यांनी आता ओळखलंय आता आक्रमण केलंच पाहिजे. आता केलं जातं. विराज पवारच्या अगेन्स्ट स्विचिंगचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पाडवरती बॉल जाऊन अदलला लिग्बाच्या स्वरूपात धाव प्राप्त होईल टीम वासरंगला. टीमची टोटल आता 18 अंकावरती. शेवटच्या आता बॉल बाकी असतील 13 आणि 42. रात्र नाही स्वप्न बदल, दिवा नाही वाद बदलते. मनात जिद्द असावी जिंकण्याची. हे नशीब बदलो ना बदलो
मात्र वेल ही नक्की बदलत असते, त्यामुळे वेल बदलेल का वासंग टीमचे ते पाहिलं जाईल. असंच आक्रमण सुरू राहिलं मॅच मध्ये. माझ्या शेवटच्या बॉल पर्यंत मॅच पाहायला मिळेल. विराज पवार दाखल झाला. याबतचा बॉल खराब बॉल आहे, खराब बॉल आहे. बॉल चाललाय शॉर्ट फाईनलला बीट करून डीप फाईनल ग्रीज मध्ये प्रयत्न झाले, परंतु बॉल जाईल सीमारेषा पार. या बॉल वरती बिलतील 5 धावा. पंजा मिला नो बॉल +4 अशा 5. विराज पवारचा वेग त्याच्याच विरोधात आता भारी पडला जातोय. कदाचित आपण पाहायला गेला तर विराज पवारला तर ओळखला पाहिजे चांगला लेंथ वरती. हा खराब बॉल मॅचचा चित्र पालटू शकतो. 3 मध्ये 5 धावा एक्स्ट्राच्या मिळाल्यात मित्रमंडळ. पंजा मिळाला. 13 चेंडू 37 ची गरज आहे. याबतचा बॉल हाफ ट्रॅकर त्याच्या वरती टायमिंग प्रॉपर बॉल करतोय. हवाई सफर परंतु क्षेत्ररक्षक पाहतोय. प्रीटचा बॉल आहे तो अगदी त्याचा प्रेझेन्सचा माइंडच नव्हता. आपण जर पाहायला गेलं तो विसरून बसला होता की हा बॉल प्रीटचा बॉल आहे आणि त्याच्यावरती आपण पाहायला गेला जरूर टीमचे टोटल 2 ने वाढेल आता आणि 25 धावा. मला तर वाटलं हा फटका सुरेख आहे. बॉल लाईन इझिली कव्हर करेल आणि सीमा पार जाईल बॉल, परंतु क्षेत्ररक्षकाने आपण बॉलला फील्ड केला आणि 2 धावा या बॉलवरती मिळतील आणि टीमचे टोटल जाऊन पोहोचले आता 25 या अंकावरती. शेवटचे 12 बॉल 35 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या 7 धावा आल्या सुरेश पालुसरेच्या, परंतु विराज पवार जसं कौतुक आपण केलं होतं. 12 चेंडू आता 35 धावसंख्येची गरज आहे. विराजच्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या. 18 महागड षटक आहे इकॉनॉमिकल, परंतु धाबी आता अगदी 12 बॉल 35 ची गरज आहे. त्याआधी ऐकूया डीजे मिता अंशांच्या माध्यमातून एक सुमधुर नायक असेल. हे षटक कोणाच्या वाट्याला आहे? नक्कीच जो ऑलराऊंडर या टीमचा वेगवान गोलंदाज त्यासमोर एक ओपनिंग बॅटर मधची ओळख आहे. रायझिंग स्टार अकोलवाडीचा रितेश मोरे आला. अगदी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला. रितेश मोरे 12 चेंडू 35 समीकरण आहे. तो एका बाजूला एका किल्ला लढवतोय. राजू जे सलामीला आले होते आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय ओमकारला, तो देखील अगदी चांगले पार्टनरशिप त्यांनी बिल्ड केल्या. 12 चेंडू 35 समीकरण. हाफ ट्रॅकर बॉल त्याच्यावरती बॉलला उडवलं. क्षेत्ररक्षक आहे. सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडला की काय? क्षेत्ररक्षकाने झेल असं वाटलं होतं, परंतु कॅच सोडल्या. कॅचेस विन द मॅचेस हा क्रिकेटचा मंत्र. अशा कॅचेस सोडल्या जातील तर कदाचित मागणा ठरेल आणि जो बॅटर सेट आहे त्याची कॅच सोडणं अगदी खरं तर महागड ठरत असं हे आपण नेहमीच पाहिलं असेल, परंतु कितपत महागडं ठरेल. या बॉलवरती फक्त एक सिंगल घेतले. अगदी 2 धावा देखील कंप्लीट होऊ शकल्या असता, परंतु बॅटरने एकच धाव समाधान मानावं लागेल. तर शेवटचे बॉल बाकी 11 करायचे. 34 धावा 34 धावा करायच्यात. अजूनही 11 बॉल बाकी आहेत. टीमची टोटल जाऊन पोहोचले 26-26. याबतचा बॉल खोला टाकला. टोक क्रशिंग यार करत होता. कंबाईचा वेगानं बॉल परत आपण पाहिला. लेग बायच्या सुरुवात सर कळवत होता ही धाव असेल. टीमच्या टोटल मध्ये ही धाव ऍड केली जाईल आणि टीमची रन संख्या आता बनली जाईल 27 धावा. आणि त्या पलीकडे समीकरण आपण जर पाहायला गेलं शेवटचे 10 बॉल आणि 33 धावसंख्येची गरज आहे. 10 बॉल 33 ची गरज आहे. हे निर्णायक बॉल असतील या षटकातील. राजवीर आणि माहिरा 11 जहनमान अक्कलवाडी नामन संघ उतरतोय मैदानाच्या आतमध्ये उतरला. अजिंक्य बोडसर या टीमचे पुरस्कार आपण पाहतोय. हरिभक्त पारण अजिंक्य बोडसर पृथ्वीचा बॉल फिरून मारला. अनऑर्थोडॉक्स पद्धतीने शॉट सजवला होता राजू यांनी, परंतु एक जाब या बॉलवरती. नशीब बलवर बॉलला रोखलं कारण अगदी पाठीमागची आउटफील्ड खूप फास्ट आहे, त्यामुळे एकच सिंगल या बॉलवरती.
पछावले या बॉलवरती 9 चेंडू आता 32 धावा. प्रवीण दुगाडे सर हरिभक्त पारण हा उल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण अजिंक्य बोर्ड सर आपण त्यांना विनंती करूया. हरिभक्त पारण अजिंक्य बोर्ड सर या टीमचे पुरस्कर्ते आहेत आणि आता वारकरी संप्रदायामध्ये आपण त्यांना पाहतो. 9 चेंडू 32 आता गरजा. चौक भागातील एक मराठीचे उत्कृष्ट समालोचक म्हणून त्याची ओळख. 9 चेंडू 32 धावा. याचा बॉल ऑन साइडला स्ट्रोक आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. प्रथम पवार बॉल वरती आला, सिंगलच्या बॉल वरती. सिंगलला तितकासा फरक पडणार नाहीये, अगदी निर्णायक षटक आहे मी म्हटलं ना, कारण अगदी आपण 2020च्या क्रिकेटमध्ये म्हणत असतो की 20 ओव्हरच्या आधी 19व्या ओव्हरला खूप महत्व आहे. त्याच प्रकारे शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 3ऱ्या ओव्हरला खूप महत्व आहे. आणि ते तिसरं षटक रितेश मोरेचा आपण पाहतो. अद्यापर्यंत कमाईचा फेकलाय रितेश मोरेनं. चला स्पीड अप करा. 4 चेंडू फेकले, 3 धावा रितेशनं खर्च केला. अद्यापर्यंत 8 चेंडू 31 आता गरजा. मोठा फटका येणं गरजेचं आहे, परंतु अलॉंग द कार्पेट बॉल चालला डीप स्क्वेअर ग्रीन झोन मध्ये. सिंगल कंप्लीट, डबलचा प्रयत्न होता, डेंजर एंड कडे थ्रो होता सेकंडला, परंतु 2 धावा सहज रीतीने कंप्लीट झाला. गोल रन बिटवीन द विकेट. आपण चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल डबल देखील महत्वाचे आहेत, परंतु यावेळेस आपण पाहिला शेवटच्या 7 बॉल आता 29 धावा हा निर्णायक बॉल असेल. याच्यावरती मोठा फटका आला तर नक्कीच आपण पाहिला की इक्वेशन थोडंसं मायनस होईल. जे प्रेशर बनलं गेलं मित्रांनो बनवलं रितेशनं या षटकामध्ये ते कमी होईल, परंतु या निर्णायक बॉल वरती किती धावा येतील हा प्रश्नचिन्ह आहे. 7 बॉल 29. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आडवा बाटना केल्याचा प्रयत्न आहे. डीप मधून प्रोटेक्शन येतोय, फिल्डर येतोय, परंतु एक सिंगल घेतले. फक्त सिंगल डबलचा केली या षटकामध्ये पाहायला मिळाला. आणि आपण पाहायला मिळालं आता शेवटचे बॉल बाकी असतील 6 आणि करायच्यात 28 धावा. 28 धावा. इक्वेशन थोडंसं कठीण आहे, परंतु अगदी आपण पाहायला गेला कठीण काम देखील सोपं करावं लागलं आपल्या गावाच्या नावासाठी. 6 मध्ये 28 लगेच स्पीड सेटअप करून घ्या. विनंती असेल, वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे, म्हणून स्पीडअप आजच्या रात्रीमध्ये करावाच लागेल. जाऊया डीजे कडे. 6 मध्ये 28 ची गरज आहे. सुरुवात करा. शेवटचं षटक बाकी आहे. 6 मध्ये 28 करायचं कठीण नाही आहेत मी तर म्हणेन मैदानावरती, कारण आपण वावरल्याची टुर्नामेंट पाहिली असेल. 6 मध्ये 7 षटकार जे राकेश सर होते तरी लगावले होते, त्यामुळे यावर 28 धावा काहीच नाहीये. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर रोथिक दाखल झाला. फुलर लाईनचा बॉल पहिल्याच बॉल वरती केला आक्रमण. हा बॉल होता अगदी स्लॉट मध्ये, त्याला पाक केला बाजूच्या पाकिंग प्लॉट मध्ये. सर आपल्या कॉम्बॉक्स मध्ये होते, आता उठले तर उभे राहिले. त्यांना माहिती आहे कारण आक्रमण करण्याची क्षमता या बॅटरकडे आहे. राजू त्यांचं नाव आहे. राज करतील का मॅच वरती, पण तो पाहिलं जाईल. ओमकार देखील, ओमकार आहे स्ट्राइक वरती. आपण ओमकारला पाहतोय. 5 ची गरज आहे. मॅच अजून संपलेला नाहीये मित्रांनो. आणखीन एक मोठा फटका. बाय 1 गेट 1 फ्री. नाशिकची मिसल मुंबईची बेल आता आली. ओमकार दादाची बेल टोकतात. लगातार 2 बॉल वरती 2 षटकार. बॉल 16 आता विचार करण्यास भाग पडलाय. माहिरा राजवीर 11 जन्मला अक्कलवाडी टीमला. आज शनिवारचा दिवस आहे आणि हे संकट दूर करतील का हनुमंतराया अक्कलवाडी टीम वरती जे आलंय. कारण अंकित मालुसरे यांनी आधीच सांगितलं होतं की धावा देखील पुरेशा नाही आहेत.
तुम्ही आपण पाहायला गेला चांगल्या पद्धतीने खेळलं पाहिजे. तो आता 4 चेंडू शेवटचे 16 धावा. रितेश वरती ऋतिक वरती आक्रमण चढवलं. लगातार 2 षटकार ठोकले ओमकारनं आणि तो सांगतोय मी शेवटपर्यंत सामना सोडणारच नाहीये. 4 चेंडू 16 ची गरज. आणखीन पोटा फटका लगातारचा तिसरा आलाय. अगदी तांबडा पांढरा झणझणीत ओमकार बाबा षटकार मारतू खणखणीत आलाय तिसरा षटकार. जोरदार टाळून जाऊ द्या. 3 चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे. 11 बॉल्स मध्ये 32 इंडिव्हिज्युअल योगदान त्याचं आपण पाहतो. कंबाईची मॅच पाहायला मिळते. असं वाटलं होतं 6 मध्ये 28. आम्ही आधीच सांगितलं होतं हे कठीण नाहीये. अगदी 6 मध्ये 36 बनू शकतात. 28 कुठली सोपी गोष्ट आणि तेच करून दाखवलं. पण कमबॅक करावा लागेल ऋतिकला. गावासाठी गावाच्या नावासाठी ऋतिकला आता सर्वस्व पणाव लावा लागेल. शेवटचे 3 बॉल 10 धावा. निर्णायक बॉल वरती डॉट बॉल आलाय. सुटके अगदी सुटकेचा निश्वास सोडला. पण तो मॅच अजून संपले नाहीये मित्रांनो. या रेफर गेला व्हाईट साठी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. यस चेक केलं जाईल. संदेश पाटील सर तिसरे पंच या. चला गेस व्हाईट साठी रेफर केलं. चला तिसरे पंच अंपायरचा. कारण निर्णायक क्षणी टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. बॅटिंग टीमनं चॅलेंज केला अंपायर डिसिजनला. इट्स फेअर डिलिव्हरी म्हणजे पंचांचा निर्णय अगदी योग्यच होता. परंतु असं म्हणतात ना भेटला तर भेटला अशा पद्धती. कारण धाव महत्वाची होती. एक धाव महत्वाची. परंतु मॅच रंगली. एकता चषकामध्ये क्रिकेटचा महाथरार पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल आता 10 धाव संख्येची गरज आहे. या बॉलवरती दर्दी प्रेक्षक म्हणत असतील एक मोठा फटका येऊ द्या. वासरंकर देखील म्हणत असतील मोठा फटका आला पाहिजे ओमकारच्या बॅट मधून. परंतु अक्कलवाडीकर म्हणत असतील एक डॉट बॉल आपला वाचवू शकतो. विजयाच्या दिशेने वाटचाल करून देऊ शकतो. ऋतिकला तेच करायचं. एक डॉट बॉल फेकायचा. त्या विपरीत अगेन्स्ट जो वन साइड रोटरला या बादचा अद्यापर्यंत ओमकार त्याला ठोकाचा मोठा फटका. प्रेशर आहे प्रेशर साफ दिसतंय ऋतिक वरती. पण तो अगदी वन साइड असतो त्याचा काम. आता आलाय ओमकार दादाचा फॉर्म. कमालीची बॅटिंग केली बल्लाढ्य अक्कलवाडी टीमच्या समोर. ऋतिकला कम बॅक करायचा आहे. ऋतिक 2 मध्ये 10. याबतचा बॉल उंच गेलाय. बिस्टानिक शोक क्षेत्राच्या पोहोचतील का. प्रयत्न भरपूर केले. चांगले एफर्ट्स होते. पण त्या बॉल वरती धावा किती कंप्लीट होतील पाहिलं जाईल. 2च धावा बॉल वरती आल्यात. म्हणजे आता आपण पाहिलं शेवटचा 1 बॉल 8 धाव संख्येची गरज आहे. अगदी ऋतिकला आधी जे झालं 3 षटकार आले की काय आलं ते विसरायचं आहे. आणि आता फक्त तुम्हाला एक चांगला बॉल फेकायचा आहे. अक्कलवाडीकर एका चॅनल वाटलं होतं हा सामना गमावला जातो की काय. पण अजूनही सांगणं कठीण आहे. कारण एकाद नो बॉल एकाद व्हाईट बॉल मॅचचं चित्र पुन्हा एकदा पलटू शकतं. क्रिकेट हा निश्चितने भरला खेळ आहे आणि त्याच्यामध्ये पाकीट वर्तवणं अत्यंत चुकीचं मानलं जातं. शेवटचा 1 बॉल 8 धाव संख्येची गरज आहे. काय अगदी मॅच रफ अँड टफ पाहायला मिळाली. अगदी पैसा वसूल मॅच जी म्हणतात ना प्रेक्षकांसाठी. ही क्रिकेटची जणू काही मेजवानीच आणि ती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. चला अगदी देवनामे टीमचा कॅप्टन म्हणजे माफ करा सांगली टीमचा कॅप्टन रिपोर्टिंग करा. 1 चेंडू 8 आणि आलाय चौकार. परंतु काय लढत दिली वासरंग टीमनं. लढताना असं लढा की समोरच्याला देखील घाम फुटला पाहिजे तशी लढत याबस दिली. वासरंग टीम हार्ड लक असेल परंतु याबस पहा मॅच जिंकले जरूर. अगदी माहिरा राजफीर 11 जनमन अक्कलवाडी टीमनं 10 दना आणले होते. अगदी टेन्शन वाढलं होतं. परंतु आपण पाहायला गेला. त्याला शेक हँड करा हस्तांदोलन करा. दोन्ही टीम मैदानाच्या बाहेर या. सात्विक गायकर देखील दाखल झाले. नेक्स्ट मॅच 3 ओव्हरची असेल आणि एका बाजूला सांगली टीम आणि दुसऱ्या बाजूला राजवीर अँड माहिरा 11 अक्कलवाडी. अजिंक्य भोड देखील वासरंग टीमचा कॅप्टन. आपण आयोजकांशी संपर्क करा.
त्या तांत्रिक अडचणी आहेत त्या तुम्ही दूर करा. परंतु आपण पाहायला गेलं तर मॅन ऑफ द मॅच या मॅचचा रन मशीन जो आहे 11 बॉल्स मध्ये 29 धावा आणि 6-10 अगदी दुसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये ज्याने दिल्या तो रितेश मोरे ठरतोय प्लेयर ऑफ द मॅच. चला सांगडे टीमचा कॅप्टन लगेच टॉस साठी या. परंतु चिंतेचा विषय शिकावा लागेल. जरी जिंकले असले ना तर या अगदी विजयातून ज्या चुकी तुम्ही पहिल्या मॅच मध्ये केल्यात ना प्रथम पवार टीम त्या शिकाव्या लागतील. त्या चुकीतून सुधारावं लागेल. तर आता नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला सांगडे आणि दुसऱ्या बाजूला राजवीर आणि माहिरा 11 चेअरमन अक्कलवाडी. चला टॉस साठी लगेच 3 ओव्हरची मॅच. आज मॅच थांबताच कामात नाही. मॅच अगदी कंटिन्यू सुरूच राहतील. मैदान खाली राहणारच नाही कारण वेल आपल्याकडे नाहीये सरांनी सांगितलं. अशा मॅचेस जर आपण वेल घेतला तर कदाचित 12 देखील वाजतील दुपारचे. त्यामुळे लगेच सन्माननीय राजेजी पाटील